नमस्कार सगळ्यांना. लाडकी बहीण योजनेबाबत सगळ्यांना माहिती नवीन अपडेट येत राहत असतात. आता एक मोठी अपडेट आलेली आहे. एक धक्कादायक बातमी असणार आहे लाडकी बहिणींसाठी. ती काय असणार आहे? आता बघा, संक्रांत जवळच आलेली आहे, म्हणजे 1-2 दिवसावर आलेली आहे. त्या आता एका दिवसावर चालली, त्याच्यामुळे आता त्या पार्श्वभूमीवर आता नवीन मोठी जी आहे धक्कादायक बातमी आली. काय आली बघूया. जानेवारीचा हप्ता यायची अजून बऱ्याच महिला प्रतीक्षा करत आहेत. ते हप्ते कधी येणार ते पण सांगणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघत राहा, कारण आता काही लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते आता दंडासहित वसूल केले जाणार. तर त्या लाडक्या बहिणी कोणत्या असणार आहेत, तुम्ही त्यात आहात का नाही, ते कसं चेक करायचं ते पण सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे ही सगळ्या महिलांसाठी. असं नाही की पात्र ते तुम्हाला स्वतःला चेक करायचं आहे. सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच अपडेट्स आहेत महत्त्वाच्या ते मी तुम्हाला देत असते, जेणेकरून तुम्ही अपडेट राहाल. तुम्हाला कळेल की काय चाललं आहे, कुठल्या योजनेविषयी असू दे किंवा कुठलीही न्यूज असू दे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता काही महिलांवर कारवाई होऊ शकते, दंडात्मक कारवाई होणार आहे. ती काय होणार आहे, कशी होणार आहे, कोणत्या महिलांवर होणार आहे ते सगळं सांगणार आहे. तसेच जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि कुठल्या महिलांना मिळणार ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चला तर सुरू करूया आपण सविस्तर माहिती काय बघूयात. बघा, मोठी बातमी. त्या लाडक्या बहिणींचे पैसे आता दंडासहित वसूल होणार. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत बहिणींना पैसे मिळाले आहेत, तर त्यातल्या काही महिला आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला दंडासहित पैसे वसूल होऊ शकतात. त्याचं कारण काय आहे ते सगळं सविस्तर आपण पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता एकीकडे महिला जानेवारी हप्त्याची वाट बघत आहेत, तर एकीकडे आता ही न्यूज आलेली आहे. आता ही न्यूज जी धक्कादायक न्यूज आहे ती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. सविस्तर काय आहे, विषय काय आहे सगळं तुम्हाला सांगते. बघा पुढे. बघा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 6 हप्ते जमा करण्यात आले आहेत. दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹1,500 जमा करण्यात येतात. आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये ₹2100 जमा करू, अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आलं आहे, त्यामुळे ₹2100 कधीपासून जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यापूर्वीच मोठी बातमी समोर आली. बघा, सगळ्यांना माहिती आहे आत्तापर्यंत 6 हप्ते जे आहेत ते म्हणजे डिसेंबरपर्यंतचे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळालेले असतीलच. आशा करते मिळालेले असतील. काही महिलांना नाही मिळाले, माहिती त्यांचे पण मिळतील लवकरच. तर सगळ्या महिला ज्या आहेत त्या एकीकडे जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, कारण संक्रांतीच्या मुहूर्तावर किंवा संक्रांतीच्या वेळेस आसपास पैसे येऊन जातील असं सांगितलं होतं. तर ते पैसे त्यांची वाट बघतात. तसंच काही महिला तसे सगळ्या महिला ₹2100 कधी येणार याच्याकडे डोळे लावून बसल्यात, की ₹2100 नेमकं कुठल्या महिन्यापासून मिळणार आहे. आता त्याच्यातच ही एक जी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती बातमी जी आहे ती आपण व्यवस्थित पाहणार आहोत. बघा, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे, असं आधीच मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. बघा, सगळ्यात आधी न्यूज आली होती की सरसकट सगळ्या महिलांच्या अर्जांची तपासणी होईल. पण नंतर आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलं की ज्यांची तक्रार येईल, स्पेशल ज्या महिलेची तक्रार येईल त्याच महिलेच्या अर्जाची पडताळणी जी आहे ती पुन्हा केली जाईल. ठीक आहे. ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, ज्या महिलांचं आधार कार्डला वेगळं नाव आणि बँक खात्यात वेगळं नाव आहे, अशा महिलांबाबत तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुनर्पडताळणी करण्यात येईल. मात्र GRमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या माहिती आहे सगळ्यांना, निकष ज्या सगळ्यांनी वाचले होते. हमीपत्र सगळ्यांनी डाउनलोड केलं होतं, कारण आपल्याला फॉर्म भरताना हमीपत्र द्यायचं असतं साईन करून, आपली सही करून. त्या हमीपत्रामध्ये सगळे निकष होते ते आहेत, ते तसेच राहणार आहेत, त्यात काही बदल होणार नाही आहे. पण जर ह्या 4 निकषामध्ये तुम्ही बसत नसाल, आता मी सांगितलं त्याप्रमाणे, तर तुम्ही योजनेसाठी पात्र ठरत नाही आहात. ठीक आहे. परंतु आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत अशा महिलांकडून दंडासह पैसे वसूल केले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला. बघा, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जेवढे पैसे मिळेल त्याच्यावर काही दंड लागून तुमच्याकडनं पैसे वसूल केले जाणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण छगन भुजबळ हे जे आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी काही एक प्रतिक्रिया दिली आहे. ती प्रतिक्रिया आपण पाहू काय आहे. बघा, नेमकं काय म्हणाले भुजबळ. गरिबांना योजनेचा लाभ झाला पाहिजे, हाच या योजनेचा उद्देश आहे. मात्र हेही खरं आहे, या योजनेचे काही नियम आहेत, ज्यामध्ये एका घरात 2 महिलांना पैसे देता येत नाहीत. मोटर गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाहीत. गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत. जे पैसे दिले गेले ते परत मागण्यात काही अर्थ नाही आहे, ते आता मागवण्यात येऊ नये. याच्या पुढे लोकांना सांगावं, जे नियमात नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावी. त्यांनी तसं केलं नाही तर मात्र दंडासह पैशाची वसुली करावी, असं भुजबळ यांनी म्हटले. म्हणजे
तुम्हाला की तुम्ही स्वतःहून ज्या महिला नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून काय करायचं आहे, स्वतःहून नावं जी आहेत ती काढून घ्यायची. जर तसं नाही केलं तरच तुम्हाला दंडासहित तुम्हाला पैसे तुम्हाला वापस घेणार आहेत. कारण आता ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्याकडनं पैसे वसूल करण्यात अर्थ नाही आहे. पण ज्या महिला अपात्र आहेत ज्यांना माहिती की आपण अपात्र आहोत त्या महिलांनी मात्र स्वतःहून नावं काढून घ्यायची लाडकी बहीण योजनेतनं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे महिला असं करणार नाहीत त्यांच्याकडनं दंडासह कारवाई किंवा दंडासह रक्कम जी आहे ती मिळाली सगळी वसूल करण्यात येईल. बघा खूप धक्कादायक बातमी आहे महिलांसाठी. ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांना आता त्यांनी आता अर्ज मागं घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघूयात आपण काय होते पुढे, किती अर्ज काय मागं घेता आहेत की नाही महिला. कारण बऱ्याच महिला असू शकतात अपात्र, त्यांनी अर्ज भरलेले आहेत तर त्यांनी अर्ज मागं घ्यावा. अर्ज मागं नाही घेतलं तर त्यांच्याकडनं जी रक्कम आहे त्या रकमेवर ती रक्कम तर वापस घेणार पण त्याच्यावर काही दंड पण लावणार आहेत आणि त्याच्या रक्कम जी आहे ती पूर्ण माघारी घेणार असं त्यांचं म्हणणं. मग काय म्हणले, लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी असं त्यांचं मत आहे. आता पुढे बघू शकतो आपण, बघावं लागेल काय होतं आहे काय नाही. पण आता बऱ्याच महिलांनी काय झालं बऱ्याच महिलांनी पैसे वापस पण केलेले आहेत लाडकी बहीण योजनेत. त्यांना कळलं जेव्हा की आपण अपात्र आहोत तेव्हा त्यांनी स्वतःचे पैसे वापस केले. अशा महिला ज्या आहेत त्या अशाच महिलांनी अर्ज मागे घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या स्वतःहून त्यांनी अर्ज मागे घ्यावे ज्या अपात्र आहेत. ठीक आहे, आता अपात्र म्हणजे नक्की काय, तुमच्याकडे जर चारचाकी वाहन असेल, तुमच्या घरात जर कोणी सरकारी कर्मचारी असेल, सरकारी सेवेत असेल, कोणी आमदार असतील, खासदार असतील तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. तसेच तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरी पण तुम्ही योजनेसाठी पात्र ठरत नाही आहात. ठीक आहे, आणि तसेच जर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव जर वेगवेगळं असेल तरी पण तुम्ही अपात्र ठरता. ह्या गोष्टी जर असतील तर तुम्हाला मात्र पैसे जे आहेत ते बंद होतील किंवा तुम्ही या अर्जासाठी किंवा या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आहात. ठीक आहे, खूप महत्त्वाची जी अपडेट आहे ती दिलेली आहे मी तुम्हाला. कारण हे जे आहे ते अपात्र बहिणींसाठी खूप धक्कादायक बातमी आहे. सगळ्यांना स्वतःचं परीक्षण करायचं किंवा आपण निक्षत बसतो का नाही ते चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल की आपण पात्र आहोत की अपात्र आहोत ते चेक करण्यासाठी. आणि त्यानुसार तुम्ही स्वतःचा अर्ज मागे घेऊ शकता. पैसे तुम्हाला वापस करायचे नाहीत. जर तुम्ही अर्ज मागे घेतला स्वतःहून तर तुम्ही पैसे वापस करायची गरज नाही. पण जर तुम्ही अर्ज मागे नाही घेतला तुमच्याकडनं दंडासहित तुमची रक्कम वापस घेतली जाऊ शकते. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचे अपडेट आहे. तर आता कारवाई नक्कीच होईल कारण तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात येतो आहे की परत जे आहे ते दंडासहित वगैरे सगळं तक्रारी आहेत बऱ्याच महिलांच्या, त्याच्यामुळे झालेलं आहे सगळं. ठीक आहे, आता बघा तुम्ही म्हणाला की जानेवारीचा हप्ता कधी येणार वगैरे, काय ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना जानेवारीचा हप्ता लवकरच म्हणजे आजपासून चालू झालेला आहे. तुम्हाला आला आहे कमेंटमध्ये सांगा मला. उद्या पण येईल कारण उद्या मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळून जातील. ज्या महिलांना पैसे आधीचे नाही मिळाले त्यांना पण मिळतील आणि ज्यांना फक्त जानेवारीचा हप्ता राहिला त्यांना पण पैसे मिळून जातील. ठीक आहे, तुम्हाला पैसे आले का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काय क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.